नमस्कार येवकार गांवकारीच्या या फेसबुक लाईव्ह अपडेटान तुमचे स्वागत। आयची महत्वाची अपडेट म्हटल्यार म्हापसा कुचेले कोम्युनिदादीच्या इल्लीगल स्ट्रक्चर्स या प्रकरणाच्या संदर्भात गव्हर्नमेंटान आयज ॲक्शन सुरू केली। दोघा जाणांक या संदर्भात पुलिसांनी ताब्यातूय घेतल्या आणि म्हाका दिसता ही एक बरी आणि वेलकम अशा पद्धतीची ही गजाल आसा। आमकां सगळ्यांक खबर आसा की म्हापसा हांगासर ज्या पद्धतीन म्हणजे कोर्ली हांगासरलो डोंगर म्हणात नाजाल्यार कुचेले हांगासरल्या कोम्युनिदाद जागेतली इल्लीगल स्ट्रक्चर्स मागीर गव्हर्नमेंट जागेतली इल्लीगल स्ट्रक्चर्स कितलेशेच विषय हे म्हापसाच्या संदर्भात आसात आणि म्हापसा म्युनिसिपालिटीच्या संदर्भात आसात। उत्तर गोंयांतली सगळ्यात व्हडली म्युनिसिपालिटी म्हणून म्हापसा म्युनिसिपालिटीची वळख आसा, पण ह्या म्युनिसिपालिटीन सध्या जे प्रकरणां चल्ल्यात नाजाल्यार ह्या म्युनिसिपालिटीचो जर कारभार आमी पळयत जाल्यार सदांच खंयच्या ना खंयच्या तरी प्रकरणाचेर ही म्युनिसिपालिटी सदांच चर्चेत आसता। कालूच नोकर भरतीच्या संदर्भात म्युनिसिपालिटीच्या मिटिंगेन बरोच बोवाळ जालो आणि बहुसंख्य नगरसेवकांनी त्या मिटिंगेंतल्यान भायर सरून त्या नोकर भरतीचे संदर्भातूय ताचो निषेध केलो, ताचे चौकशीची मागणी केली। आता हो विषय वेगळो। मुखेलपणान इल्लीगल स्ट्रक्चराच्या संदर्भात जो कुचेले हांगासर गव्हर्नमेंटान फॉर बरियल ग्राउंड्स म्हणजे स्मशान भूमी खातीर तीनूय धर्मांच्या स्मशान भूमी खातीर सुमार 15,000 स्क्वेअर मीटर जमीन ज्या कोम्युनिदादी कडल्यान सरकारान घेतलेली त्या जागेन आणि सरकारच्या जागेन कितलीशीच घरां थंय उबी जाल्ल्याची आमकां पळोवपाक मेळटा आणि हो विषय जेन्ना मुखार आयलो तेन्ना सरकाराकूय ताचेर कारवाई करची पडली। पहिल्या सुवातेक गव्हर्नमेंट लँडान जी इल्लीगल घरां असली ती म्हाका दिसता 30-32 घरां ही ऑलरेडी सरकारान डिमॉलिश केली आणि आता कोम्युनिदाद जमनीतल्या इल्लीगल स्ट्रक्चराच्या संदर्भात सरकारान कारवाई सुरू केल्या। या संदर्भात दोघा जाणांक आयज अरेस्टूय जाल्या पुलिसां कडल्यान आणि तातूंत एका म्युनिसिपालिटीच्या कर्मचाऱ्याचो सहभाग आसा। तातूंत रमेश राव आणि शकील शेख अशा दोघा जाणांचो आस्पाव आसा ज्यांका पुलिसांनी अरेस्ट केला आणि तांचेर सुमार 38.49 लाख 38.49 लॅक्स रुपयांक लोकांक फटयल्ल्याचो आरोप आसा। आता आम्ही सगळे जाणा की कुचेले हांगासर जी घरां आयली ती घरां तांची बांदली, तांकां वॉटर कनेक्शन, लायट, मागीर तांकां रस्तो, सगळ्यो सिवीक एम्युनिटीज ह्यो सगळ्यो गजाली मेळ्ळ्यो आणि आता सरकार म्हणटा आणि सरकारच्या पळोवणेन आता कळटा की ती सगळी इल्लीगल स्ट्रक्चर्स। मागीर ही इल्लीगल स्ट्रक्चर्स उबी रावासर म्युनिसिपालिटी कितें करताली, सरकार कितें करताली हे प्रश्न तर अनुत्तरितच आसात। तांची आन्सरां आता कशी सोदप आणि कोणी सोदप हो आता प्रश्न आसा। सरकारी जमनीतली घरां सरकारान मोडली, पण ही सरकारी जमनीन मुळात घरां येयलीत कशी? त्या जमनीच्या संदर्भात देखरेख करपाची जबाबदारी कोणाची? गव्हर्नमेंट जी जमीन असता, गव्हर्नमेंट लँड जी असता ताचो जापसालदार कोण? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरां सोदप खूप गरजेचे। कारण ह्या लोकांनी मागीर ती इल्लीगल बांदल्या जावत पण तांणी आपल्या घामा कश्टाचो पैसो तातून वतलो आणि तांकां कोणी तरी फुडें काडून तुम्ही थंय बांदा, तुम्ही कांयच भियो नाका अशें फटोवन हे सगळे प्रकार घडल्यासर अशा पद्धतीन फसवणूक करून जर लोक जर फटावले आणि लोकांकडल्यान अशा पद्धतीन जर आपलो सगळो पैसो तातून घातलो आणि सरकार येवन जर ते मोडपाक लागले जाल्यार म्हाका दिसता कोणाचो पायपोस कोणाकूच ना अशा पद्धतीन हे कारभार चल्ल्या। आता आयची गजाल म्हटल्यार कोम्युनिदाद जमनीतल्या बेकायदा कन्स्ट्रक्शन, बेकायदा घरांच्या संदर्भात जी आता पुलिसांनी कारवाई सुरू केल्या त्या कारवाईचे आम्ही वेलकम करपाकूच जाय आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी या संदर्भात आता ही पावलां उखलली ताचे आम्ही स्वागत करपाक जाय। पण मुळात कोम्युनिदादीच्या जमनीन ही इल्लीगल स्ट्रक्चर्स आयलीच कशी? कोम्युनिदादीचे जे पदाधिकारी असतात मागीर एटर्नी, ज्या एटर्नीची जबाबदारी की कोम्युनिदादीच्या जमनीन खंयच्याच संदर्भात ही इल्लीगल स्ट्रक्चर्स एन्क्रोचमेंट जावपाक जायना। मागीर त्या वेळार एटर्नी आपली जबाबदारी पार पाडपाक कसो फेल केलो? कोम्युनिदादीचे हेर वांगडी जे असतात ते ह्या सगळ्या प्रकरणात आसा काय कितें? काय कोम्युनिदादीची जमीन भलत्यांनीच कोणी तरी त्या लोकांकडल्यान पैसे घेवन विकली? हे सगळें कशें जावपाक शकता? हे सगळें जर जावपाक शकता जाल्यार आमची टोटल सिस्टम जी आसा, गव्हर्नमेंट सिस्टम, ती सगळी सिस्टमूच कोलॅप्स जाल्या काय कितें असो प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाता। आता ही ॲक्शन सुरू जाल्या ही बरी गजाल आसाच, पण आणि एक दुसरी महत्वाची गजाल
की ज्या लोकांनी थंय घरां बांधलेली, ज्यांची जवळजवळ सुमार 30-32 घरां ऑलरेडी सरकारान डेमोलिश केली आणि ही आता कोमनीदादीच्या घराच्या संदर्भात डेमोलिशनाची प्रक्रिया सुरू केल्या. ते जे लोक असतात त्या लोकांनी, ज्या लोकांक कोणीतरी आश्वासन दिले, कोणीतरी तांकां फेक पेपर तयार करून दिले, तांकां तांणी पैसे फारीक केले, त्या लोकांच्या विशयाचेर कंप्लेंट करपाकूय हे लोक फुडें सरनात. ही परिस्थिती आसा. आमी इतले दीस म्हणटाले की पुलीस कित्याक एफआयआर करिनात किंवा पुलीस हाचेर कारवाई कित्याक करिनात. मागीर आमच्या लक्षात आयलें की कोणेच अजून सविस्तर पद्दतीन थंय कंप्लेनूच लॉन्च करूंक ना. आता सुमार 102 लोकांनी ह्या संदर्भातली डिटेल एफिडेविटां सायन केल्ली आसात आणि त्या एफिडेविटान सगळ्या लोकांची नावां सयत तांकां कितले पयशे दिले, मागीर ते पयशे दिल्ल्याच्यो तांच्याकडे रिसिटी आसात, पयशे दिल्ल्याची तांच्याकडे बिलां आसात, काय लोकांक तांणी ऑनलायन पेमेंट केला ताच्या संदर्भातले पुरावे आसात. हे सगळे डिटेलिंग केल्लेली एफिडेविटां ह्या लोकांनी पुलिसां कडेन कित्याक दिवंक ना? हाचो अर्थ खंय तरी ह्या लोकांचेर कोणी तरी प्रेशर घातला की तुम्ही जर अशा पद्दतीन कंप्लेंट करशात जाल्यार तुमची घरां मोडटले ते मोडटले, तुमकां आमी सोडचे ना. आणि तातूंत पुलीस सहभागी असल्याशिवाय, पुलीस ह्या सगळ्या प्रेशर टॅक्टिकान वांटेकार असल्याशिवाय हे जावपाक शकना. खरें म्हटल्यार पुलिसांनी त्या लोकांक एक सुरक्षेची हमी दिवपाक जाय की तुम्ही कांयच भियो नाका, तुम्ही मेकळेपणान तुमकां कोणे कोणे फटयला ते तुम्ही सांगात, ताचेर एक्शन घेवपाची जबाबदारी आमची, तुम्ही कांयच भियो नाका. अशा पद्दतीचे एश्युरन्स, अशा पद्दतीची हमी ही पुलिसांनी दिवपाची गरज असता. पूण पुलीस हातून कितें रोल नेमको प्ले करता हे आता आमकां हेच्या फुडल्या कारवाईतल्यान दिसून येतले. पूण जी नावां त्या एफिडेविटान आमी जी पळयल्या आणि जी एफिडेविटान जी नावां आसात ती जर पळयत जाल्यार ही कशी म्युनिसिपालिटी, कोमनीदाद, मागीर हेर ज्यो अधिकारी आसात, हेर जी सरकारी खाती आसात, हाची एक चेन, सिस्टमॅटिक चेन कशी तयार जाल्या आणि ही चेन कशा पद्दतीन लोकांक फटोवन कशा पद्दतीन धंदो करता हेच ह्या प्रकरणांतल्यान उघडकीस आयिल्लें आसा. आता म्युनिसिपालिटीचो स्टाफ म्हणून ह्या दोगा जाणांक अरेस्ट केली हे बरें जालां, पूण कोमनीदादीच्या मनशाचेर कारवाई पुलीस केन्ना करतले तेवूय आमकां आतां पळोवचें पडटलें. आयच्या घडयेक आयज जेन्ना ते कन्सर्न मनीस, जे पीडित लोक आयज पुलीस स्टेशनाचेर येयल्ले चौकशी करपाक, त्या पीडित लोकांकडे जेन्ना थंयसरले पत्रकार उलयताले तेन्ना सुद्धा ती खंय तरी ह्या जे लोक इन्वॉल्व आसात त्या लोकां विशयी माहिती दिवपाक खंय तरी ते लोक भिताले. हाचोच अर्थ तांचेर कोणी तरी प्रेशर घातलेलो आसा, कारण ह्या सगळ्या प्रकरणांत इन्फ्लुएन्शियल लोक हे ह्या सगळ्या प्रकरणांत इन्वॉल्व असल्या कारणान आणि हे जे बाबडे जे भायले लोक, मेनली मायग्रंट लोक जे आसात तांकां अशा पद्दतीन धमकावन तांचेर प्रेशर घालून त्या खंयच्याच पद्दतीन नावां डिस्क्लोज करप ना अशा पद्दतीचो प्रेशर ह्या लोकांचेर येवपाक शकता. कशें आहा, आमकां तिरायत म्हणून हे उलोवप खूब इजी की तेणी नावां घेवची, तांणी तांची नावां सांगची, पूण त्या लोकांक सध्या खंयच्या प्रेशरान जगपाचें पडटा, कितलो प्रेशर त्या लोकांचेर आसा. एकीकडे तांची घरां उबी जाल्लीं घरां टोटल डेमोलिश करपाचें सरकारान थारायलां, दुसरीकडल्यान तांकां धमक्यो येतात आणि वेगवेगळ्यो गजाली. हेतून इतले ते लोक प्रेशरायज जाल्ले आसात की त्या लोकांकूय कळना की आमी आतां कितें करचें म्हणून. कोर्टान वयतलो जाल्यार कोर्टान त्यांच्याकडे कांयच आधार ना. अशा पद्दतीची एक विचित्र परिस्थिती हातूंतल्यान निर्माण जाल्ली आसा आणि ह्या विचित्र परिस्थितीन म्हाका दिसता त्या लोकांक न्याय मेळप, त्या लोकांक जस्टीस मेळप हे खूप गरजेचें आसा. आता त्या लोकांनी इल्लिगल घरां बांधली, पूण ती इल्लिगल घरां बांधपाक ज्या ज्या लोकांनी तांकां फॅसिलिटेट केले, ज्या ज्या लोकांनी त्या लोकांक फटयले, फेक त्यांचे डॉक्युमेंट तयार केले, तांकां एश्युरन्स दिले सेक्युरिटीचे की तुम्ही काय भियो नाका, ही तुमची सगळी घरां आमी लिगल करून दितले. ह्या सगळ्या सिस्टमींतल्यान ह्या लोकांची फसवणूक जाल्ली आसा. आता एकीकडे आमी कॅश फॉर जॉब म्हणटात, ज्या जाग्यार खरें म्हटल्यार सरकारी नोकरी घेवपा खातीर पयशे दिवप ही सुद्धा चुकीची गजाल, पूण ती लोकांनी केली आणि त्या कॅश फॉर जॉबाचेर जे लोक फटवले त्यांच्या खातीर आता आमी सगळे इतले आवाज काढून तांकां न्याय मेळपाक जाय म्हणटात. तांकां जर न्याय मेळपाक जाय जाल्यार ह्यावूय लोकांक न्याय मेळप खूप गरजेचें आसा, कारण अशा पद्दतीन जर फटयत रावले लोकांक जाल्यार मागीर विश्वास तरी कोणाचेर दवरपाचो ना. जाल्यार बाबा ह्या राज्यात एक सरकारी सिस्टम आसा काय ना, काय कोणी येवप, कोणाकूय तोपी घालप आणि कोणाकूय फटवप अशेंच ह्या राज्यात चलतलें काय कितें असो प्रश्न ह्या सगळ्या घटनेंतल्यान मुखार येता. एक गजाल ती म्हटल्यार पुलिसांनी सुरू केल्ल्या कारवायेचें आमी स्वागत करपाकूच जाय आणि ताचें आमी स्वागत करतात. पूण खरेंच ही कारवाई योग्य दिशेन वयतली काय कितें, काय ह्या कारवाईतल्यान काय इन्फ्लुएन्शियल लोकांक सिस्टमॅटिक सायडीक काडून जे कोण बलिका बकरा जशें आमी म्हणटात
तसे कोण तरी साधे जे कोण बाकीचे आहात त्यांना धरून बाकीच्या इन्फ्लुएन्शियल लोकांक सिस्टमॅटिक ह्या प्रकरणांतल्यान भायर काडपाचे प्रयत्न जातले काय कितें हेवूय आमकां पळोवचें पडटलें। मुखा वयल्या पुलिसांच्या कारवाईंतल्यान ह्यो सगळ्यो गजाली स्पश्ट जातल्योच, पण तूर्त ह्या एक्शनीचे आमी स्वागत करतात आणि ही एक्शन योग्य दिशेन वचून ह्या प्रकरणात जे जे लोक जबाबदार आसात त्या सगळ्या लोकांचेर कारवाई जावप ही खूप गरजेची। हेच्या फुडें अशा पद्दतीन लोकांक फटोवपाचे प्रकार बंद जावपाक जाय आणि लोकांनी बीन अशा पद्दतीन फटोवन घेवपाचे प्रकार बंद जावपाक जाय आणि त्या खातीर म्हाका दिसता ह्या केसी कडेन आमकां लक्ष दिवचें पडटलें। कोमुनिदाद जमनीन अशा पद्दतीन इल्लिगल स्ट्रक्चर उबी जावपाचे जे प्रकार आसात ते फक्त म्हापशांत न्हू कितल्याशाच कडेन आसात आणि ह्या सगळ्या गजालींक कोमुनिदादीचेच लोक इन्वॉल्व असतात हातूनय कांय मातूय दुबाव ना। इल्लिगल स्ट्रक्चराच्या संदर्भात सध्या हायकोर्टान एक सो मोठो पिटिशनूय सुरू आसा। ह्या पिटिशनाच्या निमतान कितलेशेच प्रश्न कोर्टान सरकाराक विचारलेले आसात आणि ह्या प्रश्नाच्यो जापोच आयज सरकारा कडेन ना की बाबा इल्लिगल स्ट्रक्चरांक लायटीचे कनेक्शन, उदकाचे कनेक्शन, रस्ते, अदर सिव्हिल एम्युनिटीज, मागीर त्या इल्लिगल स्ट्रक्चराच्या एड्रेसाचेर तांकां रेशन कार्ड, तांचे इलेक्शन कार्ड ह्यो सगळ्यो गजाली कश्यो जातात अशें जेन्ना कोर्ट विचारता हांकां सरकाराक, तेन्ना सरकारा कडेन ताचो जापोच नासता। आमी हे करतले आनी आमी ते करतले अशें जापो दिवन सरकार दीस धुकलता खरें, पूण म्हाका दिसता हे चड तेंप चलपाक शकना। सरकाराक सिरियस जावचें पडटलें। हो सगळो जो बाजार आयज एडमिनिस्ट्रेशनाचो जो सुरू आसा हो बाजार खंय तरी थांबचो पडटलो, हे गैरप्रकार खंय तरी थांबचे पडटले। जो मेरेन हे गैरप्रकार थांबचे ना तोपर्यंत ह्यो असल्यो फसवणूक तोपयो घालपाचे प्रकार हे सुरूच जातले। तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले। तुम्ही पळयत रावात गांवकारी। देव बरें करूं।